अध्यक्ष महोदय, हयात लेके चलो, कायनात लेके चलो, चलो तो सारे जमाने को साथ लेकर चलो। दारिद्र्य निर्मूलन आणि जनतेचे राहणीमान उंचावण्यासाठी शासन अरे कधीतरी समाधान माना। आहे पुढे आहे, जनतेचे राहणीमान उंचावण्यासाठी शासन कटिबद्ध असून विविध योजनांच्या माध्यमातून अविरतपणे सामाजिक विकासाचे प्रयत्न सुरू आहेत। अनुसूचित जाती उपाययोजनेखाली शाळा, आश्रमशाळा, विद्यार्थ्यांकरता वसतिगृह, शिष्यवृत्ती, आरोग्य सेवा, रोजगार इत्यादी करता विविध योजना राबवण्यात येतात। अध्यक्ष महोदय, तूफानों में संभलना जानते हैं, अंधेरों को बदलना जानते हैं, चिरागों का कोई मजहब नहीं है, ये हर महफिल में जलना जानते हैं। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या दूरदर्शी धोरणामुळे 2047 पर्यंत भारत विकसित देश म्हणून उदयाला येईल। भारत ही जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर आहे। अर्थव्यवस्थेच्या या वाढीमध्ये तरुण उद्योजकांचा वाटा मोठा असणार आहे। युवा वर्गाला अधिक सक्षम, कुशल भारत ही जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर आहे। अर्थव्यवस्थेच्या या वाढीमध्ये तरुण उद्योजकांना वाटा मोठा असणार आहे। युवा वर्गाला अधिक सक्षम व कुशल आणि तंत्रस्नेही करण्यासाठी कौशल्य उद्योजकता विकासाच्या तसेच आर्थिक पाठबळ देण्याबाबत योजना सुरू आहेत। त्या अधिक परिणामकारक राबवण्याचा तसेच नवीन योजना सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे। मी आता युवा वर्गासाठीच्या योजनांच्याकडे सभागृहाचं लक्ष वेधतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।